नमस्कार मित्रांनो. केंद्रप्रमुख भरती गुड न्यूज म्हणजेच मित्रांनो, येत्या 2 दिवसात तुमच्या याद्या आहेत त्या लागणार आहेत आणि याद्या लागल्यानंतर तुमचे एक 5 दिवसामध्ये तुमची कागदपत्र तपासली जाणार आहेत. कागदपत्र तपासली की तुम्हाला 2 दिवसामध्ये तुमचं समुपदेशन होणार आहे आणि समुपदेशन झालं की तुम्हाला तुमचं केंद्रप्रमुख पद हक्काचं व्यासपीठ तुम्हाला तुमचं आता मिळणार आहे. बऱ्याच दिवसापासून तुम्ही वाट पाहत होता मित्रांनो. केंद्रप्रमुख पदासाठी टी पेपर 1 का 2 पाहिजे, काय पाहिजे नेमकं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहिलं असेल की महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे जे काही पत्र आहे ते पत्र इथे की जे काही सांगितलेलं आहे त्यामध्ये. तर त्यामध्ये हे पत्र आहे आजचं 4 जून 2026 आहे. तुम्ही इथे पाहू शकता हे पत्र 4 जून 2026 आहे. तर हे सांगत असताना इथे काय सांगितलं आहे ते आता त्यानंतर आपण खाली वाचूया नेमकं काय सांगितलेलं आहे. तर महत्वाचं म्हणजे विषय इथे तुम्ही पाहू शकता. विषय सांगितलेला आहे इथे की केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 जिल्हा न्याय निवड यादी तयार करणे व नियुक्ती प्रक्रिया राबवणे. मित्रांनो, खरंच जे आपले शिक्षक आहेत ज्यांचा स्कोर चांगला होता ते बरेच दिवस जे काही नेमणुकीचा आदेश वगैरे काय यादी कधी लागेल, कारण यावरती बऱ्याच कोर्ट केस पडल्या होत्या आणि ते तुम्हाला इथे दिसत आहेत. ह्या ज्या काही कोर्ट केस आहेत तिथे त्यांनी इथे आहेत त्या याचिका लावायला सांगितलेल्या आहेत. आता 2 ते 3 दिवसामध्ये काय सांगितलं आपण थोडक्यामध्ये पाहू मित्रांनो. इथे पहा, की या अनुषंगाने काय विषयांकित निवड यादी तयार करताना खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. म्हणजे यामध्ये पहिली काय कार्यवाही सांगितलेली ती ही आपण पाहूया. हे पहा इथे पहिले सांगितलेलं आहे, की या अनुषंगाने जे काय सांगितलंय ते शिक्षण संचालक प्राथमिक यांच्याकडे महाराष्ट्र यादी त्या उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या उतरत्या क्रमानुसार सोपवली आहे. पहा म्हणजे याद्या पण दिलेल्या आहेत त्यांच्याकडं. सदर यादी शिक्षण संचालक प्राथमिक यांनी जाहीर झाले. मग आता उद्या आणि परवा म्हणजे त्यांना 6 तारखेपर्यंत संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी द्यायचे आहेत. म्हणजे मित्रांनो, पहा किती फास्ट प्रोसेस चाललेली आहे. आज जो काय आहे ते आज पत्र आले पर्यंत द्यायचे. शनिवारपर्यंत तुमच्या जिल्हा परिषदे जे काय आहेत ना त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. सीओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी. त्यामध्ये दुसरा आकडा पहा आता. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी उमेदवार नुसार आहे की नाही कसे याची खातरजमा करा, म्हणजे चेक करा. नसल्यास त्यांच्या स्तरावर पुन्हा काय असेल ती सुधारणा करावी. संबंधित जिल्हा परिषदेने मराठी विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 करिता जितक्या पहा मित्रांनो, इथे काय सांगितलेलं आहे की 2.5 पट उमेदवार म्हणजे आता येथे जर तुम्ही एक जागा असेल किंवा 2 जागा असतील तर त्यांना 5 जणांना त्याच्या 2.5 पट उमेदवार अंतिम निवडीसाठी विचारात घ्यावे. म्हणजे आता जवळ-जवळ 2200 होते. तर 2200च्या 2.5 पट किती? तेवढे उमेदवारांची यादी लावायची आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याची वेगळी असतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर 100 जर 100 असले तर 100च्या 2.5 पट किती होणार? तर 250 होणार. मग आता 250 जणांना ते बोलावणार आहे. कशासाठी? पुढे पाहू आपण आता. ते पण पुढे पाहणार आहे. तर इथे पहा 2.5 पट उमेदवार होणार आहे. त्या उमेदवारांना यादी उपलब्ध झाल्यापासून 5 दिवसाच्या आत विशिष्ट दिनांकात पहा म्हणजे 5 दिवसामध्ये आता यादी तर शनिवारीपर्यंत ही करायची. शनिवारी ते सोमवारी प्रसिद्ध करतील बहुतेक किंवा मंगळवारीसाठी पाचारण करावे. त्यांना कागदपत्रासाठी बोलवणार. म्हणजे आज जरी आपली तारीख किती असेल? एक 6 तारखेला यादी जाईल. 8 तारखेला जे काय आहे, सोमवार आहे. 8 तारखेपासून डॉक्युमेंटला बोलवायचे. म्हणजेच पहा तुम्ही जे काय आहे ना एक 14 तारखेपर्यंत कागदपत्रांच्या पडताळणीच्या आधारे उमेदवारांची पात्रता व पत्राद्वारे सोबत जोडलेल्या तपासणीची प्रमाणपत्र व्यवस्था करण्यात आलेला आहे. आता बघा आता खाली पाहू आपण. आता इथे काय सांगितले त्यांनी उदाहरणार्थ पाहता या जिल्हा परिषदेने 100 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यापैकी 4 जागा दिव्यांगांसाठी राखीव होत्या. तसेच एकूण 96 जागा उपलब्ध होतात. त्यामुळे 2.5 पट उमेदवार म्हणजे आता इथे सांगितले जेवढे 100 पद असतील म्हणजे त्यांनी सांगितले की एकूण 4 जागा, एक 4% आरक्षण हे दिव्यांग उमेदवारांसाठी होते.
96 जागा राहिल्या. 96च्या अडीचपट उमेदवार किती होतील? तर 240 उमेदवार. हे ते डॉक्युमेंटसाठी बोलवणार आहे. म्हणजे त्यांना कागदपत्रासाठी मित्रांनो. कशासाठी? तर त्यांना हे जे काय आहे ना, ते हे समजून घ्या पुन्हा तुम्ही, की अडीचपट उमेदवार येथे कागदपत्रासाठी येथे बोलवणार आहे. आता पुढे पाहू आपण थोडं. पहा. पहा हां. तर अखेर आहे अशा उमेदवारांपैकी गुणानुक्रमे पहिले 10 उमेदवार अंतिम निवडीसाठी विचारात घेऊन त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात येईल. ठीक आहे. आता पुढे आपण पाहूया. आता ह्याचं समजलं असेल तुम्हाला एवढं काही नाही. अच्छा ठीक आहे. दुसरा भाग ड ड आकडा पाहू आपण. हे जे काय आहे ना, हे तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम ग्रुपला मी शेअर केलेलं आहे, ही पीडीएफ. शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ काय? त्यानंतर नियुक्ती आदेश, पदोन्नती आदेश, सेवेत पुस्तकाच्या प्रथम पानाची शासन घेतो. म्हणजे डॉक्युमेंट काय काय लागणार आहे? तर ते इथे पाहून घ्या मित्रांनो तुम्हाला. मी पुन्हा एकदा सांगतो इथे तुम्हाला, की पहिलं डॉक्युमेंट काय लागणार आहे तुम्हाला? तर पहिलं डॉक्युमेंट इथे तुम्हाला की का तुमचं जे काय ना 10वी-12वीचं असेल, 15वीचं असेल, डी-एड, बी-एड. त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट काय? तुमचा नियुक्ती आदेश. त्यानंतर एखाद्याची पदोन्नती झाली तर त्याचा आदेश. सेवेत कार्यरत असल्याचा सक्षम त्यानंतर तिसरा सीईटी, सीटी प्रमाणपत्र, गुणपत्र हे जे काय आहे ते तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर हे जे काय आहे ना, हे गुणपत्र, प्रमाणपत्र हे काय करते? तुम्ही सध्या तुम्ही त्याचं पत्र अधिकृत पत्र आहे. कारण 2019 आणि जे काही 18 आणि 19 साली जे काही हे झाला होता घोटाळा. तर त्यामध्ये जे काही त्यानंतर म्हणजे टी प्रमाणपत्र चेक केलेली आहे. तर पुढे पहा आता. येथे चौथं काय आहे? तर विभागीय चौकशी, फौजदारी प्रलंबित प्रकरण किंवा चालू नसल्याबाबत सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र. आणि त्यानंतर 5 काय आहे तर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र ते काय हातावरती आपण म्हणजे बाय हँड लिहू शकतो आपण. ते आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला त्याचा नमुना आहे. उमेदवाराची मूळ नियुक्ती राखीव प्रवर्गातून झाली असल्यास संबंधित जात शिक्षक म्हणून. तर त्याचं जे काय आहे ना, तर त्याचा जातीचा दाखला, त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र. तसंच हिंदी, मराठी जे काही भाषा आहेत, उत्तीर्ण अथवा उत्तीर्ण होण्यापासून सूट. ह्याचं काही एवढं नाहीये, की तुम्ही हाताने पण लिहू. मागील 5 वर्षाचे गोपनीय अहवाल. मित्रांनो महत्वाचे तुम्ही आता दाखले जे काही गोपनीय अहवाल आहेत, ते जर तुम्ही तुमच्या ऑफिसमधनं घेतले नसतील, तर तात्काळ तुम्ही घ्या. ऑफिस चालू आहे. पहा सन 25-26 चा गोपनीय अहवाल वर्षाचे गोपनीय म्हणजे समजा 25-26 जर आत्ता चालू म्हणजे संपले वर्ष, जर नसेल भेटला तर त्याच्या पाठीमागचे 5 वर्षाचे हे. दिव्यांग उमेदवार असेल तर त्याचा काय तर दिव्यांग बाबतचे जे काही प्रमाणपत्र ते डॉक्युमेंट लागणार आहेत मित्रांनो. तसंच पुढे पाहू आपण आता. महत्वाचं म्हणजे या पत्राद्वारे जोडलेल्या तपासणी जे काय आहे सूचीनुसार. तर हे जे काय आहेत ना ते कागदपत्र लागणार आहेत. आता हे पहा मित्रांनो, या बघा तुम्ही. या पत्रासोबत जोडलेल्या तपासणी सूचीनुसार कागदपत्र पडताळणीच्या आधारे अशी पडताळणी पूर्ण झाल्याच्या दिनांकापासून 2 दिवसाच्या उमेदवारांची अंतिम निवड सूची तयार करण्यात येईल. पुन्हा काय करायचे? ही डॉक्युमेंट निवड सूची तयार केल्यानंतर गुण तक्ता क्रमानुसार नियुक्ती आदेश व समुपदेशनाद्वारे पदस्थापना देण्याचे आदेश 2 दिवसात. म्हणजे मित्रांनो मी सांगतो तुम्हाला एक 20 जून पर्यंत मध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? तुमची पुन्हा आता निवड झाली, की निवड त्यानंतर तुम्हाला केंद्रप्रमुख पद पाहिजे. केंद्रप्रमुख पद पाहिजे तर कसं पाहिजे तुम्हाला? तर ते समुपदेशनाद्वारे भेटणार आहे मित्रांनो. देश बघा समुपदेशन इथे लिहिलेलं आहे समुपदेशन. हे महत्वाचं आहे. म्हणजे समुपदेशनद्वारे तुम्हाला ही जी काय आहे, ती तुम्हाला इथे भेटणार आहे. हे पहा समुपदेशन. मग आता ठीक आहे महत्वाचं ते चाचणी 2025 च्या आधारे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती प्रक्रिया जी काय ती प्रक्रिया चालू झाली आहे. प्रस्ताव अंतर्गत निवड प्रक्रिया लवकर पूर्ण झाल्यास जिल्हा परिषदांच्या आस्थापन 2400 खूप महत्वाचं हे आहे. कारण त्या जागा पण रिक्त होणार आहेत. ह्या केंद्र प्रमुख पद जी घेतील तर त्याची 2400 जागा तिकडे भरायच्या आहेत. अशा पद्धतीने. त्यानंतर पुढे पाहू आपण आता हे सगळ्यात पास पाहिजे बरोबर ना? तर आता टी कोणती पास पाहिजे आपण ती पाहूया आता. तर पहा येथे सांगितलेले आता पहिला हा जो काय पहिला हा चार्ट आहे ना आपण
तो हा पण चार्ट पाहू मित्रांनो. हा भाग पाहू आपण पाहिला. त्यानंतर दुसरा भाग पाहू. ठीक आहे. त्याचे पहा, थेट उमेदवार नियुक्त झाला वर्षीय कालावधी शिक्षण सेवक कालावधी धरून झाला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पुढे पाहू, 2 किंवा अधिक जिल्हा परिषदांमध्ये हा पहा 2 किंवा अधिक जिल्हा परिषदांमध्ये अशी सेवा झाली असतात ती ग्राह्य धरली 3/2/2026 पर्यंत उमेदवाराने म्हणजे 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत उमेदवाराने सीईटी किंवा सीटीचा पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. म्हणजे जे कोण पदवीधर शिक्षक असतील तर पेपर क्रमांक 2 पास पाहिजे. म्हणजे काहीच हे नाही. आता इथे पहा उमेदवार पदोन्नतीने समजा उमेदवार पदोन्नतीने नियुक्त झाला असल्यास त्याला काय पाहिजे पेपर पर्यंत उमेदवारांनी टीईटी किंवा सीटीटी पेपर 1 किंवा 2 कोणता पण लागतोय. इथे असं नाहीये की तुम्ही पदवीधर शिक्षक म्हणजे पेपर क्रमांक 2 पाहिजे आणि तुम्ही 1 पास झालाय, 2 नाही झाला, मग तुम्ही आता केंद्र प्रमुख होणार. हां, ठीक आहे. आता आपण दुसरा मुद्दा पाहूया मित्रांनो. थोडंसं आपण आता हे करूया, थोडंसं बॅक जाऊया आणि हा मुद्दा पाहू आता आपण. तर येथे पहा तुम्ही आता आता जे काय ना प्रशिक्षित पाहणार आहे आपण. खाली घेऊ तुम्ही आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाऊया. पहा इथे काय सांगितलं त्यांनी? येथे सांगितले दिनांक 3/2/2026 पर्यंत उमेदवाराने पेपर क्रमांक 1 किंवा 2 कोणताही पेपर क्रमांक 1 किंवा 2 कोणता पण पेपर असेल तरी चालते असं काही नाही. अशा पद्धतीने त्यांनी पहा. आता हे कसं सांगितले पहा, मी स्वतः ही गोष्टी अनुभवलेल्या आहेत. आता 1 किंवा 2 सांगितले. म्हणजे जर आता बरेच केंद्र प्रमुख झाले. आता त्यांचं असं म्हणणं असेल की आम्ही पेपर क्रमांक 2 पास झालोय, मग आता 1 आहे, मग आता कसं नक्की? ते सांगितले त्यांनी पहा 3/12/2014च्या जे काही आहे तो जी-आर आला होता त्यामध्ये 2 उत्तीर्ण असेल तर पेपर क्रमांक 1 उत्तीर्ण होण्याची आवश्यकता नाही. असा आज एक जी-आर आलेला आहे मित्रांनो. तुम्ही टीईटीच्या वेबसाईटवर जावा. पहिले 2013 ला एक जी-आर आला होता. पहिला पेपर क्रमांक 1 सीईटी पेपर क्रमांक 2 हा 6 ते 8 साठी असं कंपल्सरी होतं. पण पुन्हा 14 ला एक जी-आर आला. जर पेपर क्रमांक 2 पास असताल तर तुम्ही पेपर 1 ते 5 ला पण आणि 6 ते 8 ला भरती 2000 बुद्धिमत्ता 2000 जी काही चाचणी होती 2017 मध्ये. बऱ्याच त्याच्यावरती गोष्टी झाल्या, परंतु त्यात सवलत दिली होती. बरोबर आहे. कारण जी काही 17ची भरती झाली त्यामध्ये मुलांनी आक्षेप घेतला होता की 1 ते 5 ला पण पात्र आहात. 6 ते 8 ला तर आहेतच, पण पेपर क्रमांक 1 नसतानाही तुम्ही. अशा पद्धतीने होतं. त्यामुळे ते इथे जे काय सांगितले तिथे पहा शिक्षक केंद्र प्रमुख पदाच्या या संवर्गातील शिक्षकांनी टीईटी पेपर क्रमांक 1 किंवा 2 कोणताही असणे आवश्यक आहे. मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाचं म्हणजे आज तुमच्यापर्यंत मी ही माहिती पोहोचवलेली आहे. सर्वांनी हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे आता कोणत्याही गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाहीये. तुमचं जे काही काम असेल ते स्टॉप करा आणि तुमचं जे काही डॉक्युमेंट आहे, ते डॉक्युमेंट तुम्ही आता गोळा करून ठेवा. तुमचे काही गोपनीय अहवाल असतील, तुमचं काय व्यावसायिक क्वालिफिकेशनचे जे काही असेल, तुमचा फोटो, ह्या ज्या काही गोष्टी आहेत मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आता तयार ठेवा मित्रांनो आणि निश्चितपणाने तुम्ही चांगले मार्क पाडले. निश्चितपणाने तुम्हाला तुमचं मनसोक्त असं केंद्र पुढील वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो.